साकारलेले आहे. खरं तर लक्ष द्या अशा प्रकारची भूमिका पाहिली जाते. सर्वांचं लक्ष या चित्रपटाकडे लागलं. काय सांगा? काय नाही, 27 तारखेला आत्ता सिनेमा रिलीज होतोय. प्रेक्षकांसाठी त्याच बरोबरीने आम्हा नटांसाठी सगळ्या टेक्निकल टीमसाठी सुद्धा खूप एक्साइटिंग गोष्ट आहे. खूप महत्त्वाचा दिवस आहे 27 सप्टेंबर. आम्ही पण खूप दिवस सिनेमा कसा होतोय काय होतोय याची वाट पाहत होतो. सिनेमा रेडी आहे, आत्ता सगळ्या टेक्निकॅलिटीजमधनंही थ्रू झालेला आहे आणि आता 27 तारखेला रिलीजला सज्ज आहे. तर भाग 1मध्येही फार महत्त्वाची भूमिका होतीच, भाग 2मध्ये ती तितकीच किंबहुना थोडीशी जास्त महत्त्वाची आहे. अर्थात वंदनीय दिघे साहेबांचाच हा सिनेमा होता आणि आत्ताही आहे. त्यांचे आयुष्यातले विविध पदर हे भाग 1मध्ये सामावणं शक्य नव्हतं, म्हणून तेव्हाच ठरवलं गेलं की भाग 2ही करणं आवश्यक आहे आणि तो केला. तर आता बघूया प्रेक्षक काय प्रतिसाद देतात आणि खात्री आहे की उत्तम प्रतिसाद देतील, कारण तितका सुंदर सिनेमा सरांनी केलेला आहे. उत्तम भूमिका होती. भाग 2 करत असताना कशा प्रकारे एखादा असा क्षण की असं वाटलं की खूप हा अवघड किंवा कठीण क्षण? एक असं नाही, अनेक क्षण असे होते, कारण इतकं मोठं आणि महत्त्वाचं असलेलं व्यक्तिमत्व आत्ताचं साकारणं पडद्यावर ही काही सोपी गोष्ट नाही. पण अर्थात मंगेश देसाई जे आमचे सक्षम निर्माते आहेत आणि प्रवीण विठ्ठल तरडे जे मराठीतले प्रॉब्ली सगळ्यात बहुचर्चित आणि अतिशय यशस्वी लेखक दिग्दर्शक आहेत, तर त्यांच्या सहयोगाने ते लीलया पेलता आलं असं मला वाटतं. पण खूप धाकधूक आहे आत्ता, लोकांना काय वाटेल कसं वाटेल. अर्थात ट्रेलर पाहून लोक खूप चांगला प्रतिसाद देत आहेत, पिक्चर पाहूनही देतील अशी खात्री आहे.